इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायच्या अगोदर किंवा आपण त्याला कनेक्टिव्हिटी हे महत्वाचं असते. आता आपण ती परळ, शिवडी आणि नावाशेवा हे दिले नाही. सभापती महोदय 12 लाख प्रवासीपैकी 8-10 लाख तर मुंबईतलेच आहेत. ती कनेक्टिव्हिटी केलेली नाहीये. त्याच्या परिसरामध्ये सिडको एवढा डेव्हलपमेंट करतो, एकही हॉटेल किंवा काही तिकडची सुविधा नाहीये. सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की मुंबईतल्या लोकांना तिकडे जायला म्हणजे कधी कधी रश आरला माणूस दुबईला पोहोचेल सभापती महोदय, पण या नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचणार नाही सभापती महोदय. जर कांदिवली बोरिवलीवरून जर जायचं असेल तर होणार नाही. सभापती महोदय, हे अत्यंत महत्वाचा विषय या शहरासाठी. काय झालं सभापती महोदय, तोपर्यंत तुम्ही परवानगी द्यायला नाही पाहिजे होतं एवढे विमानं तिकडे करायला. साहेब, डोमेस्टिकला पण जायला तिकडे जावं लागतं. मी समजू शकतो इंटरनॅशनल असेल तर माणूस अगोदर जातो. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की शिवडी नावाशावचा पण कनेक्टिव्हिटी झालेली नाहीये. आता तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे ती पण देखील रस्ते व्यवस्थित नाहीये. हे तुम्ही किती दिवसात कराल? तोपर्यंत तुम्ही हे मुंबईतला असलेल्या डोमेस्टिक वरती तुम्ही त्यांना उडान करायला सांगा ना. इंटरनॅशनल तिकडे ठेवा सभापती महोदय. तर आपण सभापती महोदय तसं करणार आहात का? सभापती महोदय, एखादी कनेक्टिव्हिटी झाली नाही म्हणून एअरपोर्टच्या ऐका ना, नाही आपण असं म्हणू, सन्माननीय सभापती महोदय, कनेक्टिव्हिटी नाही म्हणून उड्डाणं बंद करून दुसरीकडे शिफ्ट करणे हे काही योग्य नाही. त्याच्यामध्ये जे काही त्रुटी राहिल्या असतील त्या सुधारून ते लवकरात लवकर पूर्ण करणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि मी मगाशी सांगितलं की त्याच्यासाठी पाहिजे तर आपण एक विस्तारित बैठक देखील विमानतळाच्या परिसरामध्ये लावू आणि विमानतळाच्या परिसरामध्ये लावू सभापती महोदयांच्या अध्यक्षतेखाली लावू विमानतळाच्या परिसरामध्ये आणि काळे साहेबांना पण बोलू. प्रश्न क्रमांक 7, 8193 परिणय फुके. 8193 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, नागपूर येथील PM ई बस सेवा चालक व वाहनांचे प्रशिक्षण